नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुमची गर्लफ्रेंड अलीकडे तुमच्याशी आधीसारखी बोलत नाही का? मेसेजेसला उशिरा रिप्लाय देते, भेटण्याची इच्छा कमी झाली आहे का? असं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर आज आपण अशा 7 लक्षणांबद्दल बोलणार आहोत, जी दिसू लागली तर नातं धोक्यात आल्याची शक्यता निर्माण झाली हे लक्षात ठेवा. मात्र 1-2 लक्षणं दिसली म्हणजे ब्रेकअप निश्चित आहे असा याचा अर्थ होत नाही. परंतु अनेक लक्षणं जर एकत्र दिसत असतील तर नात्यावरती शांतपणे लक्ष देण्याची गरज आहे आणि म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत लक्ष देऊन पहा. सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजेच तुमच्यातील संवाद कमी होणं. पूर्वी ती स्वतःहून मेसेजेस किंवा कॉल करायची, आता मात्र तुम्ही मेसेज केल्याशिवाय ती संपर्क करत नाही. बिझी आहे, नंतर बोलू अशी उत्तरं वारंवार जर येत असतील आणि हे सातत्यानं जर घडत असेल तर तिची नात्यातील गुंतवणूक कमी होत असल्याचे ते संकेत आहेत. आता दुसरं लक्षण म्हणजे भेटण्याचे बहाणे. पूर्वी वेळ काढून भेटणारी व्यक्ती आता प्रत्येक वेळी काही ना काही कारण सांगत असेल. काम आहे, मैत्रिणींसोबत बाहेर आहे, आज मूड नाही. अर्थात प्रत्येक वेळी हे नातं संपतंय असं नाही आहे, परंतु जर पॅटर्न सातत्यानं दिसत असेल तर त्याबद्दल मन मोकळेपणानं चर्चा करणं तुमच्यात योग्य ठरणार आहे. आता तिसरं लक्षण ते म्हणजेच भविष्यातील योजना टाळणं. पूर्वी तुम्ही दोघे भविष्यातील योजना करत होतात, पण आता जेव्हा तुम्ही पुढच्या महिन्यांचा प्लॅन करता किंवा भविष्यातील कुठलीही गोष्ट बोलता तेव्हा ती विषय बदलते किंवा स्पष्ट उत्तर देत नाही. हे कधीकधी नात्याबद्दलचा अनिश्चितपणा दर्शवू शकतं. आता पुढचं लक्षण आहे ते म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरती भांडणं करणं. पूर्वी ज्या गोष्टींवरती ती हसायची त्याच गोष्टींवरती आता ती चिडू लागली असेल. प्रत्येक संभाषण जर वादामध्ये बदलत असेल तर दोघांच्या अपेक्षा आणि संवाद याबद्दल बोलण्याची गरज असू शकते हे लक्षात घ्या. आता 5वं लक्षण ते म्हणजेच तुमच्याबद्दलची उत्सुकता कमी होणं. तुमचा दिवस कसा गेला, तुमचं काम कसं चाललंय, तुम्ही ठीक आहात का, हे प्रश्न जर आता पूर्णपणे गायब झाले असतील तर भावनिक अंतर वाढत असल्याचा तो एक महत्त्वाचा संकेत आहे. आता 6वं लक्षण आहे ते म्हणजेच सोशल मीडियावरचा बदल. सोशल मीडियावरील बदलांवरनं निष्कर्ष काढू नका, परंतु जर ती अचानक तुमच्याशी संबंधित पोस्ट टाळू लागली, संवाद कमी झाला किंवा फक्त ऑनलाईन उपस्थिती बदलली तर त्यावरनं अंदाज बांधण्याऐवजी प्रत्यक्ष बोलणं अत्यंत योग्य ठरणार आहे. त्यानंतर 7वं लक्षण आहे ते म्हणजेच नातं वाचवण्याचा प्रयत्न न करणं. प्रत्येक नात्यामध्ये मतभेद हे होतच असतात, परंतु जेव्हा एक व्यक्ती समस्या सोडवण्याऐवजी प्रत्येक वेळी जे होईल ते होईल अशी भूमिका घेत असते किंवा नातं सुधारण्यासाठी कुठलाही प्रयत्न करत नाही, तेव्हा नात्यातील भावनिक अंतर वाढलं असण्याची शक्यता आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर ही लक्षणं तुम्हाला दिसली तरी तुम्ही लगेच घाबरून जाऊ नका, कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, तणाव, कामाचा ताण किंवा वैयक्तिक परिस्थिती वेगळी असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंदाज बांधण्याऐवजी शांतपणे, प्रामाणिकपणे आणि आदरानं संवाद साधा. अनेक गैरसमज फक्त योग्य संवादामुळे दूर होऊ शकतात. जर नातं टिकवायचं असेल तर दोघांनीही प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक असतं हे लक्षात ठेवा. तर मग मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रिलेशनशिप, प्रेम आणि लाईफ टिप्सबद्दल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये.